विधिकर्ता अंतर्गत व्याख्यानमालेत ज्यांना आपण आमंत्रित केले आहे अशा सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांची काही वेगळी ओळख करून देण्याची गरज मला वाटत नाहीये. तर आपण अशा सन्माननीय पाहुण्यांचं डायरेक्ट आमचे नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील मुकल सर यांच्या हस्ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांचा सन्मान. सॉरी, थँक्यू सर. सन्मान चिन्ह, शॉल तसेच पुष्पगुच्छ आपण प्रदान करत आहोत. याचबरोबर आताच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले ॲडव्होकेट रणजित जोशी सरांचा देखील सन्मान आपण आजच्या प्रसंगी करत आहोत. मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांना आमंत्रित करीत आहे की त्यांच्या शुभ हस्ते सरांचा सत्कार झाला बरोबर. एक्सक्यूज मी. धन्यवाद सर. थँक्यू. निकम सरांना थोडा त्रास देते की आपल्यासारख्या व्यक्तींना इथे आमंत्रित करून आमच्या अध्यक्षांनी जो आजचा कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद करण्यासाठी त्यांचा एक छोटासा आपण सन्मान करतो. थँक्यू सर. मी आता निकम सरांना त्यांच्या व्याख्यानास सुरुवात करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील मुकलजी, त्याचप्रमाणे बारचे आपल्या उपाध्यक्ष संदीपजी रामकर, बारचे सर्व पदाधिकारी, मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स, तसेच ज्यांचा सत्कार करण्यात आला असे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट रणजित जोशी, उपस्थित माझ्या वकील बंधू भगिनी, मी आज ज्या वेळेला मला सुनीलजी काही दिवसापूर्वी भेटले त्यांनी सांगितलं की बेलापूरला आम्ही बारतर्फे आपलं लेक्चर आयोजित करण्याचं ठरवलं. माझा पहिला प्रश्न त्यांना हा होता, बेलापूर कुठे आहे? कारण मी 2093 साली प्रथम मुंबईला आलो. हनुमान जयंती के दिन जन्मे 20 साली मुंबईला प्रथम आलो आणि 2013 पर्यंत मी मुंबईच्याच फोर्ट एरियामध्ये एका हॉटेलमध्ये सोमवार ते शुक्रवार राहत असे आणि शुक्रवारी रात्रीची ट्रेन पकडून जळगावला जात असे. हा 93 ते 2013 पर्यंतचा माझा प्रवास होता. मुंबईला मी स्थायिक होईल, मुंबईला राहणार आहे अशी एक किंचितही मला कल्पना नव्हती. किंबहुना बॉम्बस्फोट खटला संपल्यानंतर मुंबईहून जाण्याचा माझा विचार होता. परंतु 12 वर्ष मी तो खटला ऑर्थोड रोड तुरुंगात चालवला आणि 2008ला मुंबईवरती 10 अतिरेक्यांनी हल्ला केला, ज्याच्यात अजमल अमीन कसाब हा एक होता आणि त्या खटल्याचं सारथीपण आम्हाला सोपवण्यात आलं.
म्हणजे माझ्या आयुष्यातील जवळजवळ 1 वर्ष तो खटला चालला, 13 वर्ष मी तुरुंगात काढले. त्यामुळे ज्या वेळेला कसाबच्या खटल्याचा निकाल झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी मला विचारलं की आज आपली पहिली प्रतिक्रिया काय. म्हटलं माझी आज तुरुंगातून सुटका झाली, ऑक्सफोर्ड रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांना म्हटलं नाही, मी समजलो नाही. म्हटलं असं आहे, 12 वर्ष ह्या ऑक्सफोर्ड रोड तुरुंगात त्यावेळेला आमच्या न्यायालयात AC पण नव्हते. कसाबच्या वेळेला AC बसवण्यात आले होते. आणि मग 13 वर्षानंतर याचा एकूण त्या ऑक्सफोर्ड रोड तुरुंगात पुन्हा एका खटल्यासाठी निमंत्रण होतो ऑक्सफोर्ड रोड तुरुंगात. म्हटलं मी स्पष्ट सांगितलं नाही, आता कुठलाही खटला ऑक्सफोर्ड रोड तुरुंगात मी चालवायला येणार नाही. त्यावेळेला सुनीलजींनी सांगितलं की आम्ही विषय हा ठेवतो आहे चॅलेंजेस इन द क्रिमिनल ट्रायल किंबहुना चॅलेंजेस इन द प्रॉसिक्युशन. प्रॉसिक्युशन हा माझा प्रांत, परंतु मी सुरुवातीपासून ज्यावेळेला जळगावला वकिली करत होतो त्यावेळेला माझ्या मनात एक विचार असा आला. सुरुवातीला 1-1.5 वर्ष सहकार न्यायालयात वकिली केली. सहकार न्यायालयात वकिली करत असताना काही वेळेला माझे पक्षकार म्हणजे जे राजकीय पुढारी असायचे, एखादा मी सहकार न्यायालयात खटला जिंकला म्हणजे त्या चेअरमनची निवडणूक जरी बेकायदेशीर ठरत असेल तरी कायद्याने ती कायदेशीर कशी आहे हे ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. माझे पक्षकार म्हणजे पुढारीच असायचे, पण एवढे ते वस्ताद होते. आणि माझा युक्तिवाद झाल्यानंतर मला सांगायचं की निकम साहेब निकाल आपल्या बाजूनेच लागणार, कारण तुमचा युक्तिवाद फार प्रभावशाली झालेला आहे. मलाही बरं वाटायचं. आणि मग कालांतराने माझ्या लक्षात आलं त्यावेळेला सहकार न्यायालयाचे न्यायाधीश हे सरकारच नेमत असत. एका अशाच साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला मला त्या चेअरमनच्या पीएने सांगितलं की साहेब तुमचा युक्तिवाद चांगला झाला हे बरोबर आहे, परंतु आमच्या साहेबांनी म्हणजे त्या चेअरमनने अगोदरच सगळं काही अरेंज करून ठेवलं, सेट करून ठेवलं होतं म्हणे. तेव्हा माझ्या लक्षात आला की तो निकाल माझ्या हुशारीमुळे मिळालेला नाही, तर आमच्या चोरमनच्या हुशारीमुळे तो मिळालेला. मग मी सहकार न्यायालयातून फौजदारी क्षेत्रात यायचं ठरवलं. 2 यक्ष प्रश्न होते, कोणाची वकिली करायची. फौजदारी खटल्यामध्ये जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत आपण त्याला गुन्हेगार फक्त म्हणतो, वास्तवात तो गुन्हेगार असतोच की नाही याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. पण म्हटलं की जळगाव शहरामध्ये त्यावेळच्या काळामध्ये काही गुन्हेगार असे होते की ज्यांचं नाव घेतलं तरी लोकांना थरकाप व्हायचा. त्यातलं एक नाव होतं गुंडाचं, छगन सरकार. हा छगन सरकारच्या विरुद्ध जेव्हा मी खटला चालवत होतो त्याला पाहिलं तर असा किरकोळ मच्छर सारखा दिसायला बारीक, पण त्याला छगन सरकार म्हणायचं. आणि त्याची विशेषता अशी होती, नेहमी ब्लेड तो कुठेतरी बरोबर लपून ठेवायचा आणि पटकन ब्लेडने मान कापायचा
काहीतरी ती कापायचा अशा तऱ्हेची तिची हात चलाकी असेल. या छगण्याच्या विरुद्ध जेव्हा खटला चालवायचं मी ठरवलं तेव्हा आमचे संबंधित पोलीस तपास अधिकारी म्हणाले, साहेब फार काही त्याच्या जवळ जाऊन बोलत जाऊ नका. माझा एक प्रयत्न असतो, जे मी विशेष खटले चालवले, आरोपी कोणीही असो, मी त्याला कधी वैयक्तिक माझा शत्रू समजत नसतो. माझा ठाम विश्वास आहे कायद्याने गुन्हेगारांना जी शिक्षा होईल त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी होते का असा जर प्रश्न विचारला तर मी उत्तर नाही असं देईन. त्याला अंडरपॅन्ट बनियनवरती ते विचारत होते अतिरेकी. हे सर्व रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन मध्ये आले ते तुम्हाला सांगतो. मी फार शेअर करत नाही या गोष्टी, पण वकील बांधवांना शेअर करतो. त्याला विचारलं तुम कौन हो? त्यांनी सांगितलं की साहब मैं तो क्लर्क हूं. बोले कहां काम करते हो? एक बैंक में क्लर्क काम करता हूं. कौन सी बैंक? फलाना फलाना नाव सांगितलं. अच्छा, आता हे विंडो एवढे होते अतिरेकी. यांनी सांगितलं साहब हमने 5 पुलिस को पकड़ लिया है, होस्टेजेस किया है, उसमें एक बैंक का कारकुन भी मिला है, क्लार्क मिला. तिकडचा हँडलर काय म्हणतो, अरे गधे, बैंक का क्लर्क कभी 5 स्टार में रुकता क्या? मार उसको पीठ. मारलं त्याला, धबा 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 मारलं. हे सगळं ऐकून रेकॉर्ड आहे. आणि मग त्याने त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली. त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करता मिसेसचा फोन आलाय, मुद्दा मग स्पीकरवर ठेवलाय. मी कोर्टात लेक्चर देतोय. मी घाबरतो असं नाही. तुझा फोन असेल केव्हा येणार? जेव्हाला घरी येते. म्हणजे मी स्त्री दाक्षिण्य किती दाखवतो, तुम्ही कोणीही भेटलं तिला तर सांगितलं. तर मग त्याने त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज केली. तो एका बँकेचा चेअरमन होता. पहिले क्लार्क सांगितलं घाबरून त्याने, पुन्हा त्याने हँडलर फोन लावला, सांगितलं की चेअरमन. हे जेव्हा मी रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन मध्ये ऐकलं त्यावेळेला आमच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं याला शोधा, याला आपल्याला तपासावं लागेल. पोलीस अधिकाऱ्यांनी शोधलं, बाहेरच्या राज्यातला तो होता. शोधून आणलं, त्याला ज्यावेळेला न्यायालयात आणलं, कसाब समोर ठेवलं, तो त्याच्या पाय लटकट कापत होते. म्हटलं अरे डरना नाही, वाई वॉज स्केअरिंग. नाही साहेब हे दहशतगर्दी आहे, मुझे मालूम आहे. आता ते बरोबर आहे, फिअर सायकोसिस काही वेळेला असतो. मी आज बऱ्याच गोष्टी बोलतो, तसा मी घाबरत नाही. परंतु हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला त्याने ही सगळी हकीकत सांगितली. आणि मग त्याला कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स, पुष्टीदायक पुरावा म्हणून आम्ही हे केलं की हे बघा, हे तो मेजिक मोहर ऑफ बँकिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असते. गंमत अशी आहे, मी प्रामुख्याने या खटल्यामध्ये 2 गोष्टी पाळल्या. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ही ओपन ट्रायल ठेवली. म्हणजे मी पाकिस्तानला गेलो होतो त्यावेळेला कसाबला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी त्यावेळेला त्यांनी विचारलं पुरावा काय. कसाबला फाशी दिल्यानंतर आम्ही म्हटलं हाफिज सईद झकीर रहमान लखवी विरुद्ध तुम्ही कारवाई नाही केली, त्यामुळे सबूत तो. आता तो भाग मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. परंतु ज्याला कसाबला पहिल्या दिवशी म्हणजे हा ओपन ट्रायल चालवायचं ठरवलं आणि कसाबच्या बचावासाठी 2 वकील नेमले. कोर्टाने नेमले, लीगल एड मधून नेमले. कसाबच्या बचावासाठी 2 वकील, सरकारतर्फे मी एकटा. आणि हे 2 वकील नेमल्यानंतर दोघांची फी निश्चित केल्या. लीगल एड प्रमाणे नाही, वेगळं शेड्यूल त्यांना देण्यात आलं. उद्देश एकच होता की आम्हाला जगात दाखवायचं होतं की आमची भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आम्ही किती पारदर्शकतापणा ठेवतो
आणि वी हैव सेट वन एग्जांपल, कितने लोगों की जान लेने के बाद तो सूर सगळा बदलला. मी फक्त बोललो कसाबने मटन बिर्याणी की मांग की, नंतर पुढाऱ्यांनी चालवलं सरकार दे रही है चालवलं, त्याच्याशी मला काही जमत नाही, त्याने त्याची तार. दुसऱ्या दिवशी हा न्यायालयात प्रश्न त्याचे वकील काझमींनी उपस्थित केला. काझमी, त्याचे वकील काझमी होते. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की साहब कसाब का वकील मैं हूं और हमारे अजीब दोस्त निकम साहब बोले कल मीडिया को बता रहे थे कसाब ने मटन बिरयानी की मांग की. मेरे पास तो कोई मांग नहीं की. ये कैसे झूठ स्टेटमेंट दे रहे. न्यायाधीश ने बोला यस मिस्टर निकम. मतलब सर कसाब बहुत दिनों से मटन बिरयानी की याद आना उसको बहुत साजिश है, उसको मटन बिरयानी की भूख भी लगनी साजिशता है. उसने मांगी कि नहीं, आप उससे पूछ लो सब मटन बिरयानी देना है कि नहीं उसको. मी काय बोललो देना है की नाही उसको. कसाबले त्याला असं काय वाटलं की हे मटन बिर्याणीचे द्यायचे. पहिले आम्ही ते इंग्लिशमध्ये बोललो मटन बिर्याणी, त्याला इंग्लिशही थोडं थोडं कळत होतं. त्याला वाटलं आम्ही मटन बिर्याणी त्याला द्यायच्या गोष्टी करतोय, कारण बाहेर काय बोललो टीव्ही पुढे हे की त्याला माहिती नव्हतं. तो काही न बोलता खाली मान घालून घेतली. आता कसाबने खरंच मटन बिर्याणी मागितली होती की नाही हे फक्त त्याला माहिती आहे, मला माहिती आहे. तो स्वर्गात गेला. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीप्रमाणे ही गोष्ट मी आता बोलणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याला लाल महालावरती हल्ला केला होता त्यावेळेला देखील मोठं सैन्य घेऊन शाहिस्ता खान तिथे आलेला होता. त्यावेळेला त्याचं सैन्य असताना देखील शिवाजी महाराज त्यांनी प्रति हल्ला केला असता तर शिवाजी महाराज लढाई जिंकू शकले असते. शिवाजी महाराजांनी कात्रज घाटात बैलांना पेटते पलिते लावले होते, पहिलं पळवले होते. मुघल सेनेला वाटलं की शिवाजी महाराज हो कहते काय शिवाय, अशा तऱ्हेने ते मिसडायरेक्शन दिले होतं. मटन बिर्याणीचा आपण कृपया एवढाच अर्थ समजावा, कारण लोकांना त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊ नये त्यावेळच्या काळामध्ये म्हणून. पण काही महाभागांनी आता सध्या मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा असताना कसाबच्या गोळीने करकरे कामटे मेले नाही असा देखील शोध लावला. अर्थात तो राजकीय ते होतं त्यावेळेला मी काही खास लक्ष दिलं नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की मी अनेक विविध खटले, कारण या खटल्यांच्या गोष्टी आणि त्याच्यातून आपण काय शिकलो हे सांगायला बराच वेळ लागेल. मग तो खैरलांची असेल, सोनई दलित हत्या असेल, कोपर्डी असेल, गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाबत असे प्रमोद महाजन हत्याकांड असेल, प्रत्येक खटल्यामध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात आणि हे वेगवेगळे अनुभव हे निश्चित महत्वाचे असतात. त्यातून आपण पुढे काहीतरी शिकत असतो. मला वाटतं 1 तासापेक्षा वरती झालेलं आहे. जास्त काही बोलू नाही, फक्त एवढंच म्हणेल की नका मज मोठे कोणी लहान आहे लहान असू द्या, सन्मानाने भूक न शंभा उत्कर्षाची तहान असू द्या, आपले प्रेमाचे कर्ज मज देऊ नये, सदैव आपल्या ऋणात ठेवा. जय हिंद, जय भारत. लेक्चर झाल्यानंतर लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला अजून ऐकायचं आहे, अजून चांगले चांगले वक्ता तुम्ही घेऊन या. तर असं करताना मी रणजित सरांना विचारलं की निकम सरांना आपण कसं घेऊन येऊ शकतो, जरा बघशील का. ते बोलले हो मी बोलतो आणि होऊन जाईल. तर सरांशी बोलल्यानंतर सरांनी आम्हाला होकार दिला आणि म्हणून सर आज आपल्या पुढे आहेत. आणि सरांनी एवढं सुंदर आपल्याला लेक्चर दिलेलं आहे की खटले कसे चालवायचे, काय बघायचं, कुठे थांबायचं, किती बोलायचं. आपण बरंचसं बालमध्ये आपला तरुण वर्ग आहे, कधी कधी आपण मॅजिस्ट्रेट आपल्याला जामीन दिला नाही की आपण चिडचिड करतो. पण आज सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलंच आहे की तुम्ही पण संयम ठेवायला पाहिजे आणि मोरी पाटील सारखं इंग्लिश पण झाडलं तरी चालेल. थोडक्यात सांगायला की कन्व्हिन्स कसं करू शकतं, कन्व्हिन्स नाही तर मग कन्फ्युज तरी करा आणि काहीतरी घ्या, असा त्याच्यामधला बोध आहे तो. तर सर्वांना मी खूप खूप आभार आहे की तुम्ही सगळे वेळ काढून सरांचं लेक्चर ऐकण्यासाठी आलात आणि थोड्याच वेळात तुम्हाला स्नॅक्स आणि चहा पण ठेवले. तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद पण घेऊन प्लीज. आणि आपले प्रसिद्ध सरकारी वकील पद्मश्री श्री उज्ज्वलजी निकम साहेब यांनी आपल्या या वेळात वेळ काढून आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपल्या वकील संघटनेतर्फे तसेच आपल्या संपूर्ण वकील बंधू आणि भगिनींतर्फे त्यांना धन्यवाद देतोय. तसेच आपण वकील बंधू भगिनी आज ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात
तुमचेही धन्यवाद आणि सगळ्यांनी मला वाटतं की साहेबांबरोबर मी गेली 4 वर्षे खटला चालवतो आहे आणि माझं नेहमी एक वाक्य असतं की यूही नाही कोई उज्ज्वल निकम बनता है. हे सांगायचा मतलब एवढाच की सरांचा जो व्याप्ती ख्यातीबद्दल मी बोलणार, भारतीय न्यायपालिकेला जर एखादं रद्द मिळालेलं असेल, स्टेटची जी व्याख्या आहे आणि स्टेटची जी जबाबदारी आहे की ही जबाबदारी पार पाडत असताना की त्या राजाला त्या सभापतींना मनावर जे बिंबवायचं असतं की हे जे राज्य आहे हे कायद्याचं राज्य आहे, हे जर बिंबवायचं असेल तर त्यांच्यावर बाजू मांडणारी व्यक्ती उज्ज्वल निकम साहेब हे 11 वाजता कोर्टामध्ये हजर असतात. आज या वयामध्ये अगदी समोर 10 वकील एकदाच उभे असतील तरीही वकील यायला लेट करतील, परंतु आजही त्यांचा शिरस्ता आहे 11 वाजता साहेब कोर्टामध्ये न्यायाधीश बसण्याच्या अगोदर हजर असतात, त्यांची कामं करत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की साहेबांबाबत एक शेवटची गोष्ट सांगतो. अगदी या वयामध्ये साहेब तरुण आहेतच, परंतु या वयामध्ये भरगच्च कोर्टामध्ये अगदी न्यायाधीशांपासून साक्षीदार त्याचा तपास चालू आहे, उलट तपास चालू आहे, त्याच्या प्रत्येक शब्दावर तर डिपोजिशन काय होत आहे आणि शेवट आरोपी काय करतो आहे त्याच्या बाबतचे सगळे निरीक्षण या वयामध्ये अत्यंत प्रभावीपणे सरांचं लक्ष असतं. स्वतःला भाग्यवान मी समजतो की सरांसोबत माझा खटला सुरू झाला. सरांनी कधी शाबासकी दिली असेल की खूप चांगली तयारी केली आहे. निकम साहेबांचं वैशिष्ट्य आहे की निकम साहेब जर एखाद्या वकिलाने चांगलं कामकाज केलं, एक तुमच्यातला विद्यार्थी जागृत होत असतो. साहेबांमुळे अनेकदा वाचन करावं, कारण साहेबांच्या बरोबर काम करायचं आहे. तर मला वाटतं की शेवटपर्यंत त्यांच्यातला विद्यार्थी आजही जिवंत आहे. सरांनी मला सांगितलं की जी कन्व्हेन्सिंग पॉवर सर आत्ताच्या न्यायाधीशांना कन्व्हेन्स करणं जास्त महत्वाचं असतं, उंच आवाजाने कन्व्हेन्स करावं लागतं. सो मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचं हे भाग्य आहे. माझी वाक्यरचना नीट आहे का? महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचं हे भाग्य आहे की त्यांच्याकडे आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांसारखे विशेष सरकारी वकील आहे महाराष्ट्र. आणि म्हणून मी सरांचा शिष्य आहे. आज सर आम्ही कोर्टात असतो, खटल्यात असतो, परंतु जेव्हा सरांचा जो कसाबचा जो खटला आहे, सरांनी त्याच्यावर भाष्य केलं. अबू सालेम सारखे जे अथॉरिटी आहे, जे गँगस्टर आहे, सरांच्या लिहिलेलं पर्सनल पत्र की सरांनी आरोपींबरोबर मानवतेची एक सरांचे आणि आरोपींचे रिलेशन कधी सरांना कोणी वाकड्यात बोलताना नाही पाहिजे. काय जादूगरी असेल की सर आरोपीला स्वतःच बनवतात. आणि अबू साहेबने साहेबांना पत्र लिहावं की साहेब आपली तब्येत कशी आहे, मला कळलं की तुमची तब्येत बरी. इतकं प्रेम आणि दोन्ही बाजू अतिशय विशेष पद्धतीने मांडण्यामध्ये, परंतु आपलं कर्तव्य साहेब कधीही विसरत नाहीत. आणि हे माझं भाग्य समजतो. आणि आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की नवोदित वकिलांना आपल्या सर्वांना आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. धन्यवाद सर. बरीच सिक्रेट तुम्ही बाहेर काढली, काय म्हणाल एकूण तुमचा सगळा प्रवास, तुम्ही तुमच्या अनुभव तुमचे खाली होतो. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रमाकांत आणि बार असोसिएशनच्या समितीचे सगळे सदस्य कार्यकर्त्यांचे त्यांचं मी खूप अभिनंदन करेन. कारण या वकिली कट्ट्यावरून आज विधी कट्ट्यावरून
विविध खटल्यांचं माहिती विवेचन केलं आणि अशा तऱ्हेचे निधी कट्टा या राज्यातील प्रत्येक निधी बारने ठेवावे हीच माझी अपेक्षा आहे, जेणेकरून तरुण नवीन वकिलाला देखील एक चांगलं कार्य करण्याचा उत्साह मिळेल. तर आपण म्हटलं आपण किती छान युक्तिवाद केला असेल, कायदेशीर युक्तिवाद केला असेल, तरी काही निर्णय हे सेट निर्णय असतात असं आपण म्हटलं होतं. नाही सेट निर्णय म्हटलं तुम्हाला अपेक्षित निर्णय येईल असं नाही. काय निकाल काय याच्याबद्दल अंदाज बांधून कठीण नसतं, याला कारण शेवटी न्याय देऊन निकाल द्यायचा असतो. आपले प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजे की आपण जो पुरावा दाखल करतो पुरावा न्यायालयाच्या करायला आणि तो कायद्यानुसार तो सिद्ध झाला. सर, सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये एकूण प्रचाराचा वेग वाढत चाललाय, आता आठवडाच राहिला आहे. तुम्ही काय म्हणाल, एकूण सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजकीय घडामोडी घडत आहेत,